आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जुन्या धोकादायक शाळा इमारती प्रकरणी बाल हक्क आयोगाची सुनावणी, प्रशासनाला हजर राहण्याचे आदेश। साक्री तालुक्यातील बेहेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची 100 वर्षांहून अधिक जुनी व अत्यंत जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी गंभीर धोका निर्माण करीत असल्याच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रशासनाला 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे होणाऱ्या अर्धन्यायिक सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत। बेहेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरचनात्मक तपासणीतही ती वापरण्यास अयोग्य व धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तरी देखील याच इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असल्याने त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय। या संदर्भात ॲडव्होकेट युवराज संभाजी तोरवणे यांनी सन 2024 पासून पंचायत समिती साक्री, जिल्हा परिषद धुळे, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने, तक्रारी व लेखी पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळा इमारत उभारण्याची मागणी केली होती। मात्र संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही। अखेर विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या हक्काचे अनुच्छेद 21 आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचे आरटी ॲक्ट 2009 संरक्षण व्हावे या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे याचिका दाखल केली। याचिकेची प्राथमिक छाननी केल्यानंतर आयोगाने प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी धुळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद धुळे तसेच संबंधित मुख्याध्यापक यांना नोटीस बजावली आहे। सुनावणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल, आवश्यक मूळ कागदपत्रे आणि प्रकरणातील वस्तुस्थिती आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आयोगाने आपल्या नोटिशीत नमूद केले आहे की प्रथमदर्शनी हे प्रकरण बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आरटी ॲक्ट मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन असल्याचे दिसून येत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकरणाची सखोल सुनावणी करण्यात येणार आहे। याशिवाय आयोगाने स्पष्ट इशारा दिलाय की निर्धारित दिवशी सुनावणीस अनुपस्थितीत राहिल्यास किंवा आवश्यक अहवाल सादर न केल्यास महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 चे कलम 14 व 15 अंतर्गत उपलब्ध अधिकारांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येऊ शकते। ॲडव्होकेट युवराज तोरवणे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित करता येणार नाही। सुरक्षित व सुसज्ज नवीन शाळा इमारत उभी राहीपर्यंत हा लढा सुरू राहणार असून प्रशासनाने आता तरी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे। वारंवार पाठपुरावा करून दखल न घेणाऱ्या प्रशासनाला अखेर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगासमोर उत्तर देण्यासाठी उभे राहावे लागणार आहे। या सुनावणीकडे संपूर्ण साक्री तालुक्यासह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले असून आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बेहेड येथील विद्यार्थ्यांना सुरक्षित व नवीन शाळा इमारत मिळण्याच्या आशा बळावल्यात। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक कैलास भदाणे।